महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा आरोग्य विभाग एचएमपीव्ही व्हायरसच्या शिरकावामुळे सज्ज झाला आहे। 25 वर्ष जुना हा व्हायरस आता नांदेडमध्ये पोहोचला असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। एचएमपीव्ही हा व्हायरस लहान मुलांमध्ये जास्त आढळून येतो, परंतु नागरिकांनी घाबरत जाऊ नये असं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे। याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला आश्वस्त करू इच्छितो की नवीन एचएमपी व्हायरस बद्दल आपण बिलकुल घाबरायचं काही कारण नाहीये। आपल्याकडे सध्या त्याचे काय नागपूर आणि 1-2 ठिकाणी सोडलं, बाकी आपल्याला असे काही रुग्ण आपल्याला आढळून आलेले नाहीयेत। आणि हा विषाणू जुना विषाणू आहे, 25 वर्षाखालचा विषाणू आहे, त्यामुळं ह्याचं पॅन्डेमिक किंवा एपिडेमिक होईल याची शक्यता फार कमी आहे। तरी देखील उपाययोजना म्हणून आपण आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे, तयार आहे। कोणतीही आपत्ती आल्यास आपण सज्ज आहोत, त्यामुळे जनतेने बिलकुल कोणत्याही मनामध्ये या विषाणूबद्दल किंवा कोणत्याही विषाणूबद्दल घाबरायचं मुळीच कारण नाही। आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे। आपल्याकडे जवळपास 22 PSA प्लांट आहेत, आपल्याकडे जवळपास 7 LMO टँक आहेत, आपल्याकडे ऑक्सिजन पाईपलाईन्स आहेत, आपल्याकडे वॉर्ड्स तयार आहेत। त्याच्यामुळे याच्यामध्ये आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे आणि आपण प्रार्थना करू की अशी कोणती आपत्ती येणारच नाही आणि ह्या विषाणूबद्दल आपण घाबरायचं पण कारण नाही आहे। हे याच्यामध्ये हा व्हायरस असल्यामुळे हा रेस्पिरेटरी ट्रॅकला अफेक्ट करतो, त्यामुळे आपण कोविडमध्ये जे आपलं 30 सूत्री होतं, सोशल डिस्टन्स ठेवणे, हात धुणे, खोकलताना आणि शिंकताना आपण रुमाल वापरणे, ह्या गोष्टी आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे। हे करत असताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की असे जे आपल्याला समजा काय रुग्ण आढळले, शक्यतो हा आजार लहान मुलांनाच होत असतो आणि जर आपल्याला काय वाटलं की ह्याच्यामध्ये कोणी बिमार असेल तर त्याला थोडंसं घरीच आराम करू देणे, त्याला बाकीच्या मुलांसोबत मिसळून देणे, एवढ्या उपाययोजना आपण करू शकतो। पण ह्या आजारापासून धोका असा काही नाहीये। ह्या आजाराचे लक्षण हा व्हायरस असल्यामुळे आणि निमो व्हायरस असल्यामुळे साहजिकच त्याचे लक्षणं म्हणजे घशामध्ये खो करणे, सर्दी, खोकला, ताप आणि दम लागणे आणि शक्यतो हा आजार लहान मुलांमध्ये होत असतो। सध्या तरी आपल्याला आढळायचे काय आपल्याला पेशंट आढळलेत किंवा आपल्याला थोडी बहुत ह्या विषाणूबद्दलची माहिती आहे, तर हे लहान मुलांमध्ये जास्त आढळून येतो। तपासणी करण्याबद्दलच्या आपल्या अजून काही सूचना आपल्याला प्राप्त झाल्या नाहीये आणि जसं काय झालं तर आपण ताबडतोब आपण नांदेड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सज्ज असून 22 PSC प्लॉट आणि 7 ऑक्सिजन प्लॉट आणि 100 व्हेंटिलेटर सह रुग्णालयाची तयारी केली आहे। जिल्ह्यातील शासकीय आणि ग्रामीण रुग्णालय एचएमपीव्ही व्हायरससाठी पूर्णपणे सज्ज आहेत। तरी नागरिकांनी योग्य काळजी घेतल्यास या व्हायरस पासून कुठलाही धोका नाही असं आश्वासन प्रशासनाने दिलं आहे।